Very, very good morning. Very warm welcome in our morning meditation sessions. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन मध्ये. आज आपण बघणार आहोत की साधना सुरू केल्यानंतर, मेडिटेशन सुरू केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये, खूप साऱ्या साधकांच्या जीवनामध्ये सडनली निगेटिव्हिटी, हर्डल्स, ऑब्स्टॅकल्स, प्रॉब्लेम्स हे का बरं येणं सुरू होते आणि याचं मेन रिझन काय आहे, हे सगळे प्रॉब्लेम्स येण्यामागचं कारण काय आहे, त्या टॉपिकला आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आपली सिरीज सुरू आहे. ऑरा म्हणजे काय, बायो एनर्जी फील्ड काय असते, ते कसं डेव्हलप होते, ते कशामुळे डिस्टर्ब होते, त्याला ठीक करण्याचे कोणते कोणते उपाय आहे आणि ठीक करत असताना येणारे अडथळे, आजचाच आपला तो टॉपिक आहे. तर त्याला सुरू करू. आता आपण साधना करताना येणारे थोडे अडथळे आहेत त्याबद्दल थोडं समजून घेऊ. स्वभावदोष. साधारणपणे आपल्या प्रत्येकाचाच राग, चिडचिडेपणा, आळस, विसराळूपणा इत्यादी स्वभावदोष अधिक अल्प प्रमाणात असतात. स्वभावदोष असलेली व्यक्ती ईश्वराशी कधीही एकरूप होऊ शकत नाही. स्वभावदोषामुळे साधनेत हानीही होत असते. स्वभावदोष असण्याचा आणखी एक तोटा म्हणजे स्वभावदोषाचा फायदा उठवून आसुरी शक्तींना त्रास देणे सोपे होते. अहंभाव निर्मूलन. आपल्यापैकी प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात थोडाफार अहंकार असतो. त्यामुळे अध्यात्म साधना करताना अहंकार कमी करणे, तो दूर करणे महत्त्वाचे आहे. असे नाही केले तर दोषामुळे झालेल्या चुका सुधारण्यात आध्यात्मिक साधना खर्च होते. नामजप अधिक चांगला होण्यासाठी सहाय्यभूत असलेली दोष निर्मूलन प्रक्रिया किंवा पापशमन प्रक्रिया, यासाठी साधकानेच नव्हे तर प्रत्येकाने स्वभाव दोष दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असते. हे तर झाले माणसाच्या स्वभावगुणातले दोष. पण याच्यासोबतच जेव्हा साधक साधना करतो, जेव्हा आणखी नवीन समस्या, नवीन संकट, नवीन त्रास यांच्या जीवनात येतात, त्याला त्रिविध ताप असे म्हणतात. जगातले सगळे मनुष्य या त्रासानेच ग्रसित आहेत. हे 3 ताप कोणत्या प्रकारचे आहेत? एक आध्यात्मिक ताप, दैहिक. दुसरं आधी दैविक, याला दैविक ताप असे म्हणू. तिसरं आधी भौतिक, याला भौतिक ताप असे म्हणतो. म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि आध्यात्मिक स्वरूपात आपल्या जीवनात दुःख येत असतात. जेव्हा तुम्ही साधना किंवा ध्यान करता तेव्हा तुम्ही सृष्टीच्या चक्रात हस्तक्षेप आहात. कार्यकारण सिद्धांताला तोडण्याचा प्रयत्न करत आहात. सुखदुःखाच्या, भोगाच्या चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहात. आणि हे सर्व तुमच्या कर्मभोगाला, मायेला मान्य नाही. त्यांची एकच इच्छा आहे की तुम्ही सदैव कर्मबंधनात अडकलेले असले पाहिजे आणि तुम्ही या चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे तुम्ही बघाल की तुमच्या जीवनात अचानक त्रास वाढायला लागले आहे, ज्याचा तुम्ही या अगोदर अनुभव घेतलेला नव्हता. तुम्ही साधनेला किंवा ध्यानाला बसल्यानंतर घरातील सदस्य तुम्हाला डिस्टर्ब करतील. अचानक जोराजोरात आवाज येणे आणि तुमचं ध्यान खंडित होते. खूप सारे विचार येतात. अचानक ऑफिसचे काम आठवायला लागतात, नेमकं जेव्हा आपण ध्यान किंवा साधना करीत असतो. साधना करताना अचानक भूक लागणे, मित्रांना आठवणे, बोलावंसं वाटणे,
मोबाईलवर व्हिडिओ इच्छा होणे, पुन्हा पुन्हा खूप कोणाशी सुरू होते, खांदे या काही नाही वर तुमच्या लोकप्रिय आहे तो ना भले मजा करणे, गाणे, नाचणे, खेळणे, संसाराचे भोग भोगणे इत्यादी. काही साधकांना खूप टेन्शन येते. ते सदस्याची युती खराब की व्यवहाराची वाढणे करू नका. कधीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आणि हे सर्व काही फक्त तुमच्याच सोबत होत नाही आहे. भगवंतांनी सुद्धा तुमच्यासारखेच प्रॉब्लेम फेस केलेले आहात. तुमच्यापेक्षा जास्तच त्रास भोगलेला आहे. भूत, प्रेत, राक्षस, देव, मानव, शत्रू सर्वांनी त्रास दिलेला आहे. सांसारिक प्रलोभने त्यांच्या समोर आलेली आहे. त्यांचा मोठ्या प्रमाणात छळ झालेला आहे. त्यांना शारीरिक त्रास दिला गेला आहे. सर्व प्रकारचे उपद्रव त्यांच्या जीवनात आलेले आहे. पण त्यांनी साधना सोडली नाही, म्हणूनच ते भगवंत झाले. तुम्ही सुद्धा भगवंतच आहात, पण तुम्ही स्वतःला अजून ओळखलेले नाही. तुम्हाला असे वाटू शकते की साधना केल्यानंतर प्रॉब्लेम खूप जास्त वाढले आहे. तुम्ही खूप थकलेले आहात, निराश झालेले आहे. आता साधना सोडून द्यायची असे विचार मनात येऊ शकतात. परंतु तुम्ही साधना, ध्यान करणे सोडू नका. जीवन नक्कीच बदलणार आहे. आपली नित्यपूजा सुरू ठेवा, भगवंतांची सेवा करा आणि साधना करणे सुरू ठेवा. लवकरच तुमच्या आतमध्ये शक्ती जागृत होणे सुरू होईल. त्रिनेत्रावर, आज्ञाचक्रावर विशेष प्रकारचा अनुभव होईल. तुम्हाला त्रिनेत्रावर दिव्य प्रकाश दिसणे सुरू होईल. शरीरात शक्तीचा अनुभव होईल. शरीर हलकं पडल्याचा साधकांना अनुभव येतो. शरीरात स्पंदनं, सेन्सेशन्स, मुंग्या आल्यासारखं वाटणे, कंपन होणे, थरथराट सुटणे, धडधड होणे हे सर्व अनुभव येतात. काही लोकांना शरीरात थंडपणा जाणवतो, तर काहींना खूप गरमीचा, उष्णतेचा अनुभव येतो. हे सर्व काही ऊर्जा जागृतीचे अनुभव आहेत. याला घाबरण्याचे काहीही कारण नाही आणि हे सर्व सुरुवातीचे लक्षणं आहेत. जसे एका भांड्यात गढूळ पाणी आहे आणि त्यामध्ये तुम्ही तुरटी फिरवल्यानंतर सर्व गाळ आतमध्ये बसतो. पण जर त्या पाण्याला जर तुम्ही हलवले तर आतमधला गाळ बाहेर येतो. त्याच प्रकारे आपण आपल्या शरीरात नकारात्मकतेचा कचरा खूप जास्त जमा केलेला आहे आणि साधनेमुळे तुमची ऊर्जा जागृत होते आणि तो कचरा बाहेर पडायला लागतो. तेव्हा हे सगळे लक्षणं दिसून येतात. खूप साऱ्या साधकांना साधना केल्याबरोबर अचानक त्यांची तब्येत खराब होते. त्यांना ताप, सर्दी, खोकला, वॉमिटिंग, डायरिया, गॅस रिलीज होणे असे प्रकार होतात. डोकं दुखणे, हे सर्व काही हे सर्व दर्शवत आहे की तुमच्या शरीराची सुद्धा शुद्धी होत आहे. सगळा कचरा बाहेर निघत आहे. आणखी एक विषय आहे, स्त्रियांनी साधना करायची किंवा नाही. नक्कीच करणे आहे. साधना, ध्यान, नामस्मरण सतत करणे आवश्यक आहे. शुद्ध अशुद्धचा विचार आणि ही संकल्पनेचा त्याग करणे आहे. संपूर्ण समर्पण भगवंतावर ठेवणे आणि साधना करणे. काही स्त्रियांना बरोबर साधनेच्या वेळेवरच, साधनेचा संकल्प घेतल्याबरोबरच मासिक पाळी येते. त्यांनी काय करायचं? मासिक धर्माच्या वेळेवर सुद्धा तुम्ही साधना करू शकता, नामस्मरण करू शकता. साधना, ध्यान, नामस्मरणाला कोणीच थांबवू शकत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, धार्मिक अनुष्ठान, विधिविधान या समयी त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. काही वेळेला असे होते की तुम्ही साधना करण्याचा संकल्प घेतला आणि तेव्हाच तुम्हाला बाहेर गावी जायचे असते, प्रवास करायचा असतो. अशा वेळेवर काय करायचे? अशा वेळेला तुम्ही सतत नामस्मरण केले पाहिजे. निवांत समयी साधनेला सतत ऐकणे आणि ध्यान करणे आवश्यक आहे. साधनेत खंड पडू देऊ नका. जेव्हा तुम्ही निरंतर साधना करता तेव्हा काही साधकांना विशेष अनुभूती सुद्धा येते. काही दैवीय चिन्ह दिसायला लागतात. डिवाइन इन्स्ट्रक्शन मिळते जे तुमच्या भविष्यासाठी कामाचे असतात. खूप साधकांना गाढ झोप येते. काहींना डिवाइन नंबर्स सिरीज दिसते. काही साधक ॲस्ट्रल ट्रॅव्हल करतात. काहींना ल्युसिड ड्रीम्स पडतात. काहींना दैवीय स्वप्न येतात.
प्रत्येक साधकाच्या जीवनात साधना करताना त्याच्या मनात विचार येतात, स्वप्न पडतात, विपरीत लिंगाप्रती आकर्षण वाढते, सांसारिक भोग भोगण्याची तीव्र इच्छा होते, मनात वाईट कृत्य करण्याची इच्छा होते. पण साधनेच्या बळावर तेव्हा जेव्हा हे कर्म जळून तुम्ही भस्म करता, तेव्हा तुम्ही खरे साधक बनता. कधीकधी इतकी साधना करून सुद्धा जीवनात खूप त्रास येत असतात. तेव्हा तुम्ही एकच काम करा, आपल्या सगळ्या प्रार्थना, विनंती, त्रास, दुःख सर्व काही तुमच्या आराध्य देवतेला अर्पण करा आणि त्यांना स्पष्ट शब्दात सांगा. तुमच्या लक्षात येईल की अचानक देवकृपा होणे सुरू होते, मदत मिळायला सुरुवात झाली आहे. ब्रह्मांडीय शक्ती तुमच्या शरीरात प्रवाहित व्हायला सुरुवात होते. ईश्वरीय आशीर्वाद प्राप्त होतो. सर्व समस्या, त्रास, पीडा, दुःख कमी होते. तुमचे संबंध सुधारते, त्यामध्ये प्रेम निर्माण होते. परिवार आनंदी होतो. घरात उच्च संस्कार प्रवाहित होते. घरातील दरिद्रता, बंधन दूर होऊन लक्ष्मी तत्व परत येते. तुम्ही इतके सक्षम बनता की तुम्ही दान, दक्षिणा, धर्म कार्य करू शकता. साधनेच्या बळावर तुमच्या परिवारावर दैवीय कृपा येणे सुरू होते. तुम्ही ईश्वरीय तत्वासोबत एकरूप होत असता. याकरिता आवश्यक आहे तो तुमच्या गुरुवर, मार्गदर्शक करणाऱ्या व्यक्तीवर, शिक्षकावर पूर्ण विश्वास आणि भगवंतांवर पूर्ण श्रद्धा, साधना करण्याची चिकाटी आणि स्वतःला पूर्ण भगवत स्वरूप करण्याची तयारी. त्याच्यासोबतच ह्या ज्या दोन्हीही प्रक्रिया आहे, ज्या सर्वतः आपल्याला आवश्यक आहे, ती म्हणजे निर्गुण देवतेची उपासना आणि संरक्षक देवतेची उपासना. ह्या दोन्हीही साधना मी तुम्हाला प्रदान करणार आहे. जीवनात तुम्ही या दोन्ही साधनेचा वापर करून 41 दिवस साधना करून तुम्ही प्रयोग करू शकता की तुमच्या जीवनामध्ये किती परिवर्तन आलं. त्यानंतर आपण पुढील साधना म्हणजे लक्ष्मी साधनेसाठी पात्र होऊ. तुम्ही सदैव माझ्या संपर्कात राहा, ऑरा स्कॅनिंग करत राहा. आपण तुमची ऊर्जा किती पटीने वाढली हे सुद्धा चेक करू शकतो. यामध्ये तुमच्या ऊर्जेचं क्षेत्र आपल्याला माहीत होईल. 10 फूट, 30 फूट, 40 फूट, 50 फूट, 80 फूट इतकी ऊर्जेचं क्षेत्र तुमचं राहू शकते. तर तुम्ही या साधने प्रक्रियेमध्ये जुडा, ऑरा स्कॅनिंग करा, आपल्या ऊर्जेच्या प्रती इत्यंभूत माहिती मिळवा, त्यानुसार कार्य करा आणि जीवन परिवर्तित करा. आशा आहे मी मागील जितके काही व्हिडिओ बनवले आहे, जितकं काही नॉलेज दिलेलं आहे, जे ज्ञान दिलेलं आहे ते तुम्हाला कळलं असेल. त्यानुसार तुमचे विचार करण्याची वृत्ती, प्रवृत्ती आणि विचारांची खोली वाढलेली असेल. तर निश्चितच तुम्ही या सर्वांचा चांगल्या प्रतीने उपयोग कराल, सदुपयोग कराल आणि जीवन परिवर्तित कराल. शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. धन्यवाद. तर आजच्या या व्हिडिओमुळे निश्चितच तुमच्या सर्वांना साधना करताना येणारे अनुभव आणि अडथळे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळालेली आहे. खूप लोकांना हा अनुभव येतो आणि यावेळेस तर एक गोष्ट अशी झाली आहे की मी नवीन जितकेही लोक आलेले आहेत त्यांच्यापैकी कोणालाच अशा प्रकारचे अनुभव येतात हे मी सांगितलं नाही. आणि मागच्या 1.5-2 महिन्यापासून आपण बघत आहोत जवळपास हे सगळे अनुभव प्रत्येकाला येऊन गेले. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की हा माइंड गेम आहे किंवा मी अगोदरच तुम्हाला हे सगळं सांगून ठेवलं आहे. तुम्ही एक प्रकारे ते हिप्नोटिझम मध्ये आहे आणि जे जे तुम्ही गोष्टी ऐकलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी तुम्ही अनुभव घेतलाय त्याच तुमच्यासोबत होणं सुरू झालंय असं नाहीये. क्लास आपण आज घेतला तर मागच्या 1.5-2 महिन्यापासून हे सगळे अनुभव तुम्हाला येत आहे. म्हणजे अनुभव खरे आहेत, त्यानंतर नोट डाऊन केल्या गेले आहे. आणि पुन्हा 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 एखादा व्यक्ती निगेटिव्हिटीच्या चक्करमध्ये फसून
साधनेचा, मेडिटेशनचा पाथ सोडू नये, त्यापासून दूर होऊ नये, याकरिता ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच सांगून देणे खूप जास्त आवश्यक असते. तर आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. सर्वांनी ताठ सरळ बसा. सर्वांनी ताठ सरळ बसा. लांब खोल श्वास घ्या. मी नेहमी सांगत आहे, जेव्हा सुद्धा माझा टॉक सुरू आहे त्यावेळेस तुम्ही प्राणायाम करणे खूप आवश्यक आहे. त्यानंतर त्राटक करणे आवश्यक आहे. ही सिरीज संपल्यानंतर मी सगळ्या ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे. त्राटक काय असते, कसं करायचं, मेडिटेशन सुरू होण्या अगोदर अफर्मेशन कसे करणे असते, त्यानंतर प्राणायाम कसे करणे, कोणत्या प्रकारचे प्राणायाम करणे, क्रिस्टल्स, कोणत्या प्रकारचे क्रिस्टल्स आपल्या जवळ असले पाहिजे, वॉटर बॉटल कशी क्रिएट करायची, एनर्जी सिम्बल्स टाकून, हिलिंग सिम्बल्स टाकून पाणी कसं चार्ज करायचं, या सगळ्या सगळ्या गोष्टी एक एक दिवशी एक एक सिरीज नुसार आपण त्याला कव्हर करू. तर तुम्ही लक्षात घ्या, प्राणायाम करणे खूप जास्त आवश्यक आहे. एक जागा, एक आसन, एक कपडा, याची सवय लावणं सुरू करा. का? कारण की त्या ठिकाणी ते ऊर्जेचे स्पंदन निर्माण होणे सुरू होते. आणि जितके हे ऊर्जेचे स्पंदन एकसारखे राहील, तितकं तुम्हाला तुमच्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला फायदा होईल. ओके. पाण्याची बॉटल सोबत ठेवा. क्रिस्टल असेल तर क्रिस्टल आपल्या हातात घ्या. रूम मध्ये दिवा अगरबत्ती तुम्ही करू शकता. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. लांब खोल श्वास. श्वास सोडा. आता आपण मेडिटेशनला सुरुवात करत आहोत. ओके. बॅक टू द बॉडी. हाऊ यू फील? अमेझिंग. सर, योगेश सर, व्हेरी गुड मॉर्निंग. खूप मस्त. व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम. खूप मस्त झालं सर. आज म्हणजे असं फील झालं मला की माझी टोटली 7 चक्रास मॅक्झिमम क्लीन झाले. वा. म्हणजे त्याच्यात जेही काही निगेटिव्हिटी हे ते होती, म्हणजे आज असं रिअलाइज झालं की हम्म. मॅक्झिमम क्लीन झाले, आज पूर्ण क्लीन झाले. म्हणजे एनर्जी बॉलनी मॅक्झिमम निगेटिव्हिटी केली आज 7 चक्राची. म्हणजे असं आज हलकं वाटत आहे. आणि म्हणजे सुरुवातपासून थोडस गरम गरम वाटलं, मग हम्म. हळूहळू निगेटिव्हिटी सक 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 होणं झालं. एनर्जी बॉलनी खिचणं सुरू झालं आणि आता एकदम हलकी झाली बॉडी, लाईट वेटेड. नो स्ट्रेस, नो पेन, नो हेवीनेस. एकदम बढिया. हलकं. छान झालं, एकदम छान झालं. ब्लेस यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. ब्लेस यू ब्लेस यू. हा, कल्याणी ताई, गुड मॉर्निंग. मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज छान वाटलं कारण मी आज 4:45लाच उठली आणि मेडिटेशन वगैरे केलं, थोडी एक्सरसाइज केली आणि बसली, तेव्हा छान फ्रेश वाटत होतं. नंतर नंतर मला माहिती नाही का बरं पण असं ना लक्ष लागत नव्हतं आणि हा. हार्ट चक्रापर्यंत मी खूप कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न केला, लक्ष लागत नव्हतं आणि असं थोडं ना बॉडी ना हेवी वाटत आहे मला आज. ओके. आणि नंतर ठीक आहे. नंतर मग इकडे ऍज इट इज जसं हार्ट चक्रापासून मग मला ते कॉन्सन्ट्रेट होतं आणि मग हम्म. मी वेगळ्याच त्याच्यामध्ये राहते. म्हणजे मला असं काहीच जाणवत नाही की मी कुठे आहे, काय आहे, काहीच नाही. टोटली मी ओके. ब्लँक राहते. ठीक आहे. जे तुम्हाला साधनं सांगितली आहे ते करून राहिले तुम्ही? हो दादा. ठीक आहे. ओके. ब्लेस यू. ब्लेस यू दादा. थँक्यू दादा. Bless you. ठीक आहे. अरुणा काकू.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. छान वाटत आहे. ओके. हम्म. थोडं अजून एकदम कधी कधी निगेटिव्हिटी येऊन जात आहे मध्ये मध्ये. हा. हा, बाकी तर ठीक आहे. ठीक थँक्यू आहे. दादा. होऊ दे. थँक्यू. आजच मी तो सुरुवातीचे जे लेक्चर घेतलं त्याच्यात हेच सांगितलं ना की हम्म. निगेटिव्हिटी येईल, प्रॉब्लेम येईल. हा. ते सगळं आपल्याला डिस्टर्ब करायसाठी होऊन राहिलाय. हम्म. बरोबर. कंटिन्यू करत जाऊ, आपोआप ठीक होईल. हा, थँक्यू. ओके, ठीक आहे. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. सा ते अरे, अच्छा ठीक आहे, असू द्या. सुरभी भाई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. व्हेरी आज गुड छान मॉर्निंग. वाटलं दादा. हा. एनर्जेटिक वाटला. म्हणजे असं स्टार्टिंगला लेक्चर झाला ना निगेटिव्हिटीचा, तर हम्म. मेडिटेशन मध्ये मला असं जाणवलं नाही. म्हणजे चांगलं ओके. एनर्जेटिक वाटलं आज. छान आहे. खूप छान वाटलं. ब्लेस यू, थँक्यू दादा. ब्लेस यू. सनिका ताई. ओके. साक्षी ताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. आज पूर्ण वेळ वेळ होती दादा आणि चॅन्टिंग करताना एकदम हीट जाणवली बॉडीमध्ये आणि एकदम छान फ्रेश फील होत आहे आज बिलकुल. खूप छान वाटतं आजचं बरोबर. मेडिटेशन. थँक्यू दादा, थँक्यू. ब्लेस यू दादा. ब्लेस थँक्यू. यू, ब्लेस यू. रवींद्र वर्मा सर. येस सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग सर. छान झालं मेडिटेशन आजचं. एक फोकस आज थोडा जास्त होता माझा व्यवस्थित. वा. म्हणजे कसं आधी करत होतो आपण, तो थोडंसं असं जड 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 वाढत होतं. केव्हा समते असं होत होतं सुरुवातीला मागे आपण सुरू केलं तेव्हा. पण आता असं जाणवत नाही. म्हणजे एकदम केव्हा आपण 7व्या चक्रावर पोहोचलो ते संपलं समजून झालं. म्हणजे इझी वे मध्ये होऊन राहिलेलं आहे. आणि वा. तो जो एक थॉट्सचा फ्लो होता आधी, कसं होतं ते थॉट्सचा फ्लो तो मला डिस्टर्ब करत होता. म्हणजे हा. कंटिन्यू डोक्यात विचार होत होते. आताही येतात, ते कंटिन्यू सुरूच असतात. पण इकडे मेडिटेशन हम्म. पण सब ऑटो लेवलवरती सुरूच असते. त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम नाही काय. म्हणजे हळूहळू ते कॉन्सन्ट्रेशन वाढून राहिलं. मला असं वाटतं हळूहळू हे छान जे आहे. विचार होऊन राहिले हे पण संपून जातील आणि जास्त फोकस वाढेल. ते थँक्यू. येत राहील. ते कसं आहे, ते शरीराचा धर्म आहे, तो मनाचा धर्म आहे. हां. विचार करणं त्याचं काम आहे, है ना. शरीराचा धर्म आहे, त्याला ऍक्टिव्हेट राहणे आहे, तो बसू शकणार नाही. बरं. बरोबर. मनाचा धर्म विचार करणे आहे. अशाच प्रकारे कसं आहे की बुद्धी आहे, तर बुद्धीचा धर्म आहे तो तर्क करण. हम्म. जे होऊन राहिलं ते होऊ द्यायचं आहे. आपल्याला फक्त स्टेबल राहत आहे की शरीराला म्हणायचं आहे की तू बस, मला 1 तास मेडिटेशन करायचं आहे. मला मनाला म्हणायचं तू शांत राहा, जे वाटेल ते कर, पण मी तर आता 1 तास मेडिटेशन कर. तू विचार कर, नाही तर बडबड कर, काही कर. आधी बुद्धीला मला तसं म्हणायचं तू होत होतं. कितीही लॉजिक लाव, मी तुझं ऐकणार नाही. मला मॅजिक पाहिजे जीवनात, तू शांत बस 1 तास. आणि मेडिटेशनला येऊन बसणे आहे. मला हळूहळू त्याच्यात हळूहळू हे सगळे लोक लोक म्हणजे हे सगळे तत्व आपल्या शरीरातले आपली कमांड ऐकणं सुरू करेल. हम्म. आता कसं चालू आहे, आपण त्यांच्या कमांडनुसार ऐकून राहिलो. हा. हळूहळू आपल्या कमांडनुसार जेव्हा हे सगळे तत्व ऐकणं सुरू करेल, तेव्हा मग रिअल मध्ये मिरॅकल म्हणा किंवा रिअल मध्ये मॅनिफेस्टेशन सुरू होते. कारण की आता किंतु परंतु नाहीये. जे तुम्ही विचार कराल तेच होईल. तुम्ही हम्म. शरीराला जे काम करायसाठी लावाल तेच काम करा. तुम्ही बुद्धीला जिथे डोकं लावायसाठी सांगाल तिथंच डोकं लागल. म्हणजे सिच्युएशन आपल्या कंट्रोलमध्ये येईल. आपण सिच्युएशनच्या कंट्रोलमध्ये नाही राहू ना. आधी जे त्याच्यासाठी ते प्रॅक्टिस करणे आहे. आधी जे हा. थॉट्स येत होते ना, तर मला त्याचा त्रास होता. म्हणजे मेंटली यार मला असं सुन झालं तसं सुन झालं. पण आता ते थॉट्स सुरू असतात, त्याच्या काही आपल्याला आपण स्ट्रेस नाही घेऊन राहिलो होता. बरोबर. तर ते एकदम स्थिर होऊन राहिलं डोकं हळूहळू.
थँक्यू सर, थँक्यू. बढिया. ब्लेस यू सर. ब्लेस यू. छान जर्नी आहे. हा. जवळपास सगळेच झाले. प्रणाली ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला ना आज थोडंसं फार असं हीट फील होत होते, जसं हिट. जसं ओके. हळूहळू म्हणजे. हा हा. बाकी तर छान झालं मेडिटेशन, व्यवस्थित झालं, एकदम फ्रेश फील होत आहे. आणि मला वा. थोडंसं बोलायचं होतं सर ठीक आहे ना, करा करा, फोन करा. म्हणजे फार स्पेशल एक्सपिरियन्सेस आहे. ठीक आहे. मी थँक्यू. थोडी एक्साइटेड आहे सांगायला. बिलकुल, फोन थँक्यू करा, फोन थँक्यू करा. सो हो. मच. हो, ठीक आहे. ठीक आहे. ब्लेस यू. निंबाडकर सर, व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग दादा. सगळ्यांना खूप खूप शुभ सकाळ. आवाज येत आहे? हो सर, हो. चला, छान. आज रिलॅक्स मध्ये होतं. आज काही कोणते असे विशेष अनुभव नाही होते, परंतु खूप शांततेने झालं मेडिटेशन. छान वाटलं. फक्त जे तुम्ही सांगितलं होतं, जेव्हा आपण मणिपूर चक्रावर येतो, सूर्य त्याचा जे हे असतो, तर हम्म. त्यावेळेस पूर्ण दिव्याकडे पाहून मी पूर्ण ते ऊर्जा ग्रहण करत होतो. वा. त्यानंतर मग जेव्हा डोळे बंद केले, त्यावेळेस असं जाणवलं की ते आपल्या बाकी चक्रांपेक्षा मणिपूर चक्र खूप जोरात प्रकाशित झालेलं आहे पूर्ण. आणि एकदम पूर्ण सगळा येलो लाईट तो पसरलेला आहे. बाकी चक्र तेवढे प्रकाशित नव्हते. एक हम्म. अनुभव आला. बाकी एक छान, बाकी रिलॅक्सेशन मध्ये होऊन राहिलं. खूप छान. वा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद दादा, धन्यवाद. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस. Lots of gratitude and love. Lots of gratitude and lots of gratitude. Thank you. ब्लेस यू सर. खूप चांगलं वाटते जेव्हा मी ज्या टिप ऍड ऑन करत चाललो, ते जेव्हा कोणी फॉलो करत आहे ना, जसं तर त्राटक सुरू केलं सरांनी. 5 मिनिट का असे ना, 2-3 मिनिटाचं जरी असेल तरी चालते. कसं आहे, ती सवय लागते आपल्याला. आपल्या डोळ्यांसाठी ते चांगलं आहे, कॉन्सन्ट्रेशनसाठी चांगलं आहे. फ्युचरमध्ये हायर लेवलवर मॅनिफेस्टेशन करायचं आहे, तर अटकची खूप जास्त आवश्यकता आहे. आपल्याकडे वेळ खूप लिमिटेड आहे, आणि या लिमिटेड वेळात आपल्याला सगळ्या टेक्निक्स, सगळ्या स्किल फ्रुटफुल करायचं आहे. तर इन्फ्युजन तर आपल्याला करावंच लागेल. अलग अलग टेक्निक्स, अलग अलग प्रॅक्टिस आपल्याला इन्फ्यूज करत जावं लागेल, तेव्हा त्याची बेटर रिझल्ट मिळत जाईल. बढिया सर. ब्लेस यू. मला हे म्हणायचं आहे की जेव्हा एक व्यक्ती करू शकते, तर सगळेच जण करू शकते. एक व्यक्ती कॅमेरा ऑन करून बसू शकते, तर सगळेच जण बसू शकत आहे. एक व्यक्ती प्रॉपर जर मेडिटेशन करू शकते, तर तुम्हीही सगळे करू शकता. मग मुद्दा हा येते की अं, इतकं लेट का बरं? म्हणजे मी तुम्हाला प्रॉपरली सगळ्यांना एकच प्रकारे सजेशन देत आहो, मग प्रत्येक व्यक्ती अलग अलग प्रकारे इम्प्लिमेंट का करत आहे? म्हणजे सिंपल आहे की एक तर त्या कोचिंग किंवा त्या टीचिंगच्या बद्दल एक तर रिस्पेक्ट नाही आहे, किंवा तुम्हाला स्वतःबद्दल काही वाटत नाही की आपण चेंज झालो पाहिजे. दोघांपैकी एक काहीतरी असते. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, आपण हा जो सेशन सुरू केलेले आहे, हे निवड टाइमपास करायसाठी नाही केले ना. मला याच्यामधून काही तुम्हाला असं सिद्ध करून दाखवायचं आहे की काही माझं प्रॉफिट, मला काही फायदा करून घ्यायचा आहे. हा विषयच नाहीये, हा मुद्दाच नाहीये. मी तुमच्या जीवनात काहीतरी न्यू अपब्रिंगिंग घेऊन येण्याच्या अं, प्रयत्नात आहो. आणि इतक्या सगळ्या टेक्निक कशासाठी सांगून राहिलो, की मी वर्षानुवर्षे केलं आहे. याच्यामध्ये किती वेळ जाते, किती फ्रस्ट्रेशन येते, किती चिडचिडपणा वाढते, जेव्हा रिझल्ट येत नाही तेव्हा किती बेकार वाटते, मनात खूप सारे प्रश्न असते पण कोणाला विचारता येत नाही तेव्हा कसं वाटते, तब्येत खराब होते, अलग अलग प्रकारचे वाईट अनुभव येतात. त्यावेळेस
मन असं करते की काय मी चुकत आहो की काय करत आहो, मला कोणीतरी भेटणारा बोलणारं पाहिजे होतं, त्याच्यासोबत मी माझं मन मोकळं केलं असतं, माझी प्रश्नाची उत्तरं मला मिळाली असते. हे सगळे अनुभव घेत घेत हा सगळा स्ट्रगल करत करत मी आज अशा लेवलवर आलो की जिथे मनी, पैसा हा माझा बाय प्रोडक्ट झाला आहे आता. मला माहिती आहे तो येणारच आहे, पण त्याच्या बदल्यात माझी अशी इच्छा आहे की ह्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला प्रदान केलं पाहिजे, त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला दिल्या गेले पाहिजे जे सगळे मी फेस केले. आणि त्यासाठीच ह्या सगळ्या इन्फ्यूज ऍक्टिव्हिटी मी करायला सांगत आहोत. का ह्या 1 तास इतका पॉवरफुल असला पाहिजे की यामध्ये ब्रिदिंग एक्सरसाइज सुद्धा झाली पाहिजे, यामध्ये स्विच वर्डची चॅन्टिंग सुद्धा झाली पाहिजे, एनर्जी सर्कलला सुद्धा युज करता आला पाहिजे, वॉटरला पण चार्ज करता आला पाहिजे, ब्रिदिंग मध्ये सुद्धा हाय लेवलच्या ब्रिदिंग एक्सरसाइज आपण करू शकलो पाहिजे, क्रिस्टल्सला आपण युज करू शकलो पाहिजे, तर अटकला युज करता आला पाहिजे, पॉवरफुल अरोमा थेरपी म्हणजे सुगंधित अगरबत्ती किंवा दिवा लावतो त्यावेळेस हे सगळं शिकायचं आहे. मी तुम्हाला इसेन्शियल ऑइल्स सजेस्ट करणं सुरू करेल. अरोमा डिफ्युजरद्वारे आपण आपल्या रूम मध्ये ते क्रिएट करू शकतो. आता आमचं लवकर योगेश सरांसोबत बोलणं झालं की सगळ्यांना सर तुम्ही वास्तूची ऊर्जा शुद्धीचं जे एक फॉर्म्युला आहे तो धूप बनवण्याचा तो सगळ्यांना शेअर करून द्या, येस सर. जेणेकरून कमी टाइमात सगळ्यांच्या घराची ऊर्जा शुद्ध झाली पाहिजे. प्रॉपर वेळेनं आपल्याला अत्तर यूज करायचा आहे की जेणेकरून तो स्मेल तुमच्या बॉडीमध्ये की तुमच्या ऑरामध्ये आल्याबरोबर तुमचं अलग लेवलची एनर्जी ओपन होईल. चक्र मेडिटेशन करत आहोत त्यामध्ये आपण चक्र बॉल क्रिएट करत आहोत. रेकी एनर्जीची हिलिंग मी स्वतः देत आहे तुम्हाला. बाय डिफॉल्ट मी ते आवाहन करणे, आंदोलित करणे, ऊर्जा बॉल बनवणे, शरीरात प्रोव्हाइड करणे सगळं शिकवलं आहे. प्रत्येक एनर्जी पॉइंट मधून ऊर्जा कशी बाहेर काढायची हे तुम्हाला फील होत आहे. त्यानंतर मेडिटेशन मध्येच आपण अफर्मेशन करत आहोत. मेडिटेशन मध्ये क्लीन, क्लिअर आणि चार्जचा आपण कमांड देत आहोत. एंड मध्ये आपण एंजेलिक लाईटला इन्व्हाइट करत आहोत, एंजेलिक लाईटचं प्रोटेक्शन घेत आहोत. किती साऱ्या गोष्टी आपण इन्फ्यूज करत चाललो. एका दिवशीची तर प्रोसेस आहे नाही, हळूहळू शिकता शिकता सगळे येईल. पण कसं आहे, जितक्या जास्त प्रोसेस, जितक्या जास्त संकल्पाने तुम्ही करणं सुरू कराल तुम्हाला त्याची रिझल्ट येईल. मी असं नाही म्हणत की 3 वाजतापासून उठा, 4 वाजतापासून उठा, पण 5:30चं सेशन आहे तर कमीत कमी तुम्ही 4:45ला तर उठा. आणि इतक्या स्पीड न काम करा की उठल्याबरोबर आंघोळीचं पाणी गरम करा, तुम्हाला चहा प्यायची गरज इच्छा असेल तर तेव्हाच्या तेव्हा ते पाणी ठेवा, इकडे दात घासायला जा, दात घासले गरम पाणी प्या, 2 घोट चहा प्या, फ्रेश व्हायला जा, तिथून निघाला पटकन आंघोळ करा, आंघोळ झाली 5:30 वाजेपर्यंत येऊन बसा. इकडे जसं बसले तुरंत ब्रिदिंग एक्सरसाइज सुरू करा. 10 मिनिटात थकल्यासारखं वाटत असेल दिवा लावा, त्राटक सुरू करा. मी जे बोलत आहे ते तुमच्या कानामध्ये तुम्हाला ऐकू येऊ द्या, कारण की हे तुम्हाला नॉलेज देणे याच्यापेक्षा जास्त मला रेकॉर्डिंग करणे महत्वाचं आहे. का? कारण की आज मी बोललो 10 जणांनी ऐकलं, रेकॉर्डिंग झाली, उद्या हजारो लोक ऐकतील. एक वेळा रेकॉर्ड करून मी युट्यूबवर टाकलं, तुम्हाला ज्या दिवशी प्रॉब्लेम येईल तुम्ही जाऊन ते रेकॉर्डिंग ऐकू शकता. त्यामुळे मी काय बोलतो ते पाहणं एवढं महत्वाचं नाही, ऐका. स्विच वर्ड सांगितले आहे, स्विच वर्डची चॅन्टिंग करा. खूप साऱ्या गोष्टी आहे इन्फ्यूज करायसाठी. एंजेल्स एनर्जी आहे, एंजेलिक रेकी एनर्जी आहे. मी आज फक्त एक सिंबल नवीन ऍड केला, 2-3 लोकांना हिट जाणवली. याच्यावरून काय झालं, मी कॉन्फिडन्स मध्ये आलो आज की अरे यार हा सिंबल खरंच काम करते. म्हणजे काहीतरी विशेष तुमच्याकडे येणार आहे, तुम्ही खूप जबरदस्त लेवलवर ग्रोथ करणार आहे. मी खरं सांगत आहे, 100 करोड, 1000 करोड, 500 करोड हे कमवणं खूप इझी आहे जर तुम्ही हायर एनर्जीच्या टच मध्ये आहे. नाही तर 10 रुपये सुद्धा
भीक मागान तरी भेटणार नाही, इतकं कष्टपूर्ण जीवन आहे. मग ऑरा वाढू द्या, एनर्जी वाढू द्या. मी खूप प्रयत्न करतो की खूप साऱ्या गोष्टी इन्फ्यूज करून देता आल्या पाहिजे. नाहीतर ह्या सगळ्या गोष्टीचं अलग अलग क्लासेस चालते. शनिवार रविवारी आपण आता ग्रॅटिट्यूड फॉरगिवनेस सुरू केलं. त्यामध्ये सुद्धा डीप बॉडी रिलॅक्सेशनचा स्टार्ट केलेला आहे. प्लेन 7 चक्रा घेणं सुरू केलं. आणखी किती किती गेलं पाहिजे. करणारा जर तयार नसेल तर काय फायदा. त्याच्यामुळे तुम्ही सगळे लोक खूप ऍक्टिव्हेट आहे, खूप पॉवरफुली ऍक्टिव्हेट आहे. मला माझ्या पर्सनल लेवलवर मी खूप जास्तीत जास्त आहे ना 10 लोकांना सर्व्हिस देऊ शकेल. खूप झालं 10 लोक. टाइमचं जर नियोजन झालं तर 10 लोक, नाही तर ते सुद्धा होणार नाही. पण मला सांगा, त्या 10 मध्ये कोणाला यायचं आहे. मी तर माझी पात्रता डिसाईड करण की नाही करण, हे एक्झॅक्टली मी त्या 10 मध्ये कोणाला एंट्री देऊ, की ज्याचे संकल्पच नाही आहे, ज्याचा माइंडच तसा नाही आहे. अरे विषय 100 करोडवर चालला, तर माझ्याकडे जर 100 करोडचा प्रश्न येऊन राहिला तर मला तर फोकस करावा लागेल की नाही करावं लागेल. एक्झॅक्टली ह्या लेवलची एनर्जी, ह्या लेवलची प्रोग्रेस समोरच्या व्यक्तीच्या जीवनात कशी झाली पाहिजे. आज करोड म्हणता म्हणता ध्यान लागते. करोड एनर्जी मजाक नाही आहे, करोड ऊर्जा पण. सांगा, खरं आहे की खोटं आहे. इतकं सोपं आहे का. करोडो करोडोची ऊर्जा, करोडो रुपया, 1 करोड फक्त मी म्हणतो, 1 करोड खूप जाऊ द्या बाकीच्या गोष्टी. न्यू सिंगल 1 करोड कमवणे सुद्धा एवढं सोपं आहे का. जर सोपं नाही आहे, मग मला सांगा 100 करोड कमवणं काय एवढा हातचा खेळ आहे. की बस म्हणजे इथं इकडे बोललं की 100 करोड कमवायचे आणि तिकडे 100 करोड येणं सुरू होऊन जाईल. अरे नेचर पण काही पात्रता डिसाईड करण का नाही करण. आणि जर तुमची पात्रताच नाही राहील, मला सांगा तुम्ही अचीव कसं कराल. आणि आपल्यापाशी इतका वेळ आहे का की तुम्ही वर्षानुवर्ष ही प्रॅक्टिस करत राहाल आणि करता 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 एक दिवस तुम्ही म्हणजे ऑटोमॅटिक होऊन जाईल तुमच्यासोबत. जर व्हायचं असतं तर आतापर्यंत तुम्ही करोड रुपये महिन्यावर तर पोहोचायला पाहिजे होते की नव्हते पाहिजे. याचाच अर्थ आहे की कुठंतरी आपण कमी पडत आहोत. कुठं कमी पडत होतो हे याच्या अगोदर समजत नव्हतं. आता कमीत कमी ह्या क्लासेसच्या थ्रू, ह्या नॉलेजच्या थ्रू एवढं तर लक्षात आलं की जी आपली ऊर्जा आहे, जी आपली एनर्जी आहे, ही ऊर्जाच आपल्याला त्या लेवलवर घेऊन जाते. इथून जीवनात अधोगती पण आहे आणि प्रगती पण आहे. आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुमच्या जीवनात तुम्हाला अधोगतीकडे जायचं आहे की प्रगतीकडे जायचं आहे. अधोगतीकडे जायचं असेल तर लो डायमेन्शन, लो एनर्जी, लो व्हायब्रेशन मध्ये जगा. तुमच्या जीवनात प्रगती करायची असेल तर हायर डायमेन्शन, हायर व्हायब्रेशन, हायर फ्रिक्वेन्सी मध्ये जगा. आता हायर डायमेन्शन मध्ये आपण कनेक्ट होत आहोत एंजेलिक रियाल, म्हणजे एंजेल्सच्या जगासोबत. आता एंजेल्सच्या जगासोबत जेव्हा आपण कनेक्ट होऊन राहिलो, तर फ्रिक्वेन्सी, हायर व्हायब्रेशन पण त्याच लेवलचे असेल. आम्ही तुम्हाला बघा, मी एक एक इमेज शेअर करतो. ती इमेज बघून आहे ना तुम्हाला एक शॉक सारखं फील होईल. यार हे कसं काय होऊ शकते म्हणून. आणि पश्चिम दिशेची भिंत आहे. वास्तूच्या अनुसार तिथे आम्हाला कल्पवृक्ष सेट करायचा आहे.
बरोबर. आणि त्या कल्पवृक्षासाठी आजपासून नाही, 7-8 महिने झाले, आताच विषय नाही चालू आहे हा, जेव्हापासून घर सुरू झालं तेव्हापासूनचा विषय आहे की आम्हाला तिथे कल्पवृक्ष लावायचा आहे पश्चिम दिशेच्या भिंतीवर. आणि जेव्हा हा कल्पवृक्ष लावायचा साठी आम्ही फोटो शोधून राहिलो इतक्या दिवसापासूनचे, मी पण खूप वेळा शोधले. मी जेव्हापासून वास्तूचं काम करू राहिलो तेव्हापासूनच मी ह्या इमेजेस सर्च करत आहोत. तर काय झालं, त्या दिवशी एंजेसचा क्लास झाला, माझा पर्सनली क्लास झाला. तो क्लास पूर्ण संपला आणि त्याच्यानंतर मी ती इमेज बघितली सर्च करून. जशी ती इमेज सर्च केली, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघा, हा कल्पवृक्षाची इमेज आली. आणि बघा तुम्ही ह्या कल्पवृक्षाच्या इमेज मध्ये काय आहे. आपण आपल्या फिलॉसॉफी अनुसार खूप सारे देवी देवता बघितले आहेत, पण सडनली कोणती तरी इमेज येत आहे आणि त्या इमेज मध्ये तुम्हाला पंख असलेले लोक दिसत आहे, घोड्याला पंख आहे, व्यक्तीला पंख आहे, हे लहान जीव आहे त्यांना पंख आहे, ज्या स्त्रिया आहे त्यांना पंख आहे, एक गाय आहे तिला सुद्धा पंख आहे. कसं काय पॉसिबल आहे ही एक कल्पवृक्षाच्या इमेज शोधताना सडनली ही अशी इमेज आली, त्यानंतर पुन्हा एक सेकंड इमेज आली. या इमेज मध्ये सुद्धा बघा पंख आहे, साईडला हे अलग अलग प्रकारचे काय देव आहे की कोण आहे माहित नाही, पण यांना सुद्धा पंख आहे. बघा तुम्ही चांगल्याने, प्रत्येकाला पंख आहे. हे काही नाही आहे, हे निव्वळ एक सिंबल आहे, हे साईन आहे की एंजेल्स सोबत आहे म्हणून. इतक्या वर्षापासून कधी आहे अशा प्रकारचा घटना नाही घडली जी आज घडली. साईन तुम्हाला मिळून राहिलेले आहे, सिग्नल तुम्हाला मिळून राहिलेले आहे. आता तुमच्यावर आहे की तुम्हाला किती जास्त फोकस करायचा आहे, किती जास्त तुम्हाला तुमच्या डेव्हलपमेंटवर स्टँड राहायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे सगळ्या टेक्निक सगळ्या विद्या येऊन राहिलेल्या आहेत, पण त्या द्यायच्या कोणाला, मला आता डिसाईड करावं लागेल की नाही करावं लागेल. अनुभव तर सगळ्यांनाच येत आहे, झोप सगळ्यांनाच येत आहे. मी जर कॅमेरा बंद करून बसलो तर तुम्हाला कसं वाटल, माहित पडलं ऑडिओ लावून दिला अमित सर झोपले आहे, आडवे तिडवे केस, बन्यान घालून घेतली आहे, अंधार आहे, काय फील करा, काय एनर्जी फील करा माझ्या थ्रू तुम्ही. कमीत कमी याचं भान तर मला आहे ना की मी तुमच्या समोर बसत आहो, तर मी कमीत कमी आंघोळ केली पाहिजे, थोडस तेलभांग केला पाहिजे, एक पद्धतशीर शर्ट घातलं पाहिजे, थोडासा लाईट लावून बसलो पाहिजे, तुमच्या समोर कॅमेरा ओपन केला पाहिजे, जेणेकरून तुमच्या मधात कधी डोळे उघडले तर तुम्हाला दिसलं पाहिजे की अमित सर आहे बसलेले, काहीतरी हातवारे करून राहिले, असं 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 असं. सर काही तर उद्यापासून फील कॅमेरा होईल की सुरू नाही होईल. राहील. मी बंद ठेवतो सर, नाही का बनेलवर असतो म्हणून नाही का. आंघोळ करून बसतो, आज हा. तेल नाही लावलं. अरे नाही सर, तुम्हाला नाही बोलत आहो. नाही पण एक सर जनरल तुम्हाला सांगत ज्यांनी आहो, कॅमेरा पण ठेवला त्यांचा आहे. मी साडेचारला जनरल सुटतो सर बोलत मी आहोत. नाही का. जनरल जनरल उद्देश हा आहे की मी तुमच्याकडे एनर्जी एक्सचेंज करत आहो, तुम्ही कोणत्या प्रकारची एनर्जी येस मला येस, देत आहे. येस बरोबर सर. बरोबर सर. जर तुम्ही
तुमच्याकडून जर मला निगेटिव्ह व्हायब्रेशन येत आहे, निगेटिव्ह एनर्जी येत आहे, तर मी किती दिवस स्टँड करत, आणि मी राईट. तुम्हाला सुधरू सुधरू किती सुधरवणार आहे? मान्य आहे आपण खूप असं शेड्यूल जगून राहिलो, ज्या शेड्यूल मध्ये टाइम काढणे हेच मोठी गोष्ट आहे. पण इथं सगळे जण जे लोक बसलेले आहे, हे जर बिलिनियरचे स्वप्न घेऊन चालत आहे, तर असं केल्यानं तुम्ही बिलिनियर नाही बनू शकत. मी म्हणतो तिकडे जाऊ द्या, खूप 100 करोडची गोष्ट नाही पाहिजे आपल्याला. 1 करोड रुपयेच कमवा महिन्याचे, महिना 1 करोडवर तरी पोहोचा. तुम्ही म्हणा दादा वर्षाला करोड भेटले तरी जीवन सुखी आहे. ठीक आहे, वर्षाला करोड कमवा, काही मुद्दा नाही बनत. काय आहे, जास्तीत जास्त 9 लाख रुपये तर महिना कमवायचा आहे, होऊन जाईल. पण मला हे म्हणायचं आहे की ते 8 आणि 9 लाख रुपये महिना कमवण्यासाठी सुद्धा तुम्ही ज्या आजच्या वागणुकीनुसार, तुमचं जे वर्तणूक आहे, तुमचं जे बिहेवियर आहे, तुमची जी थिंकिंग आहे, तुमचं हे जे लेटलतीपणा आहे, प्रोकास्टिनेशन आहे, उद्यावर ढकलण्याची तुमची इच्छा आहे. किती सारे जण आहे जे जॉईन होतात आणि येतच नाही डबल वापस 2-2, 3-3 दिवस. काय म्हणू मी आता? बोलायला नाही आवडत, पण निलेश मस्कर सर आहे, मनोज सर आहे, कधी कधी राग येते. चांगलं बोलणाऱ्याचा सुद्धा राग येते. अर्चना मॅडम काय करते काही नाही समजत नाही. इकडे क्लास संपत नाही, तिकडे निघून जाते. अरे 6:40 6:50 पर्यंत क्लास जाते, तरी तुम्ही बसून राहता. आज 6:30 संपला तरी तुम्ही लेफ्ट झाले. 1-2 मिनिट असं नाही मला सांगत की दादा जसा क्लास संपला पहिलं माझं नाव घेत जा, मला थँक्यू म्हटलं की मी लेफ्ट होतो. अरे थँक्यू सुद्धा म्हणत नाही, लेफ्ट होऊन जाते. हे लोक तर जॉईनच होत नाही 2-2, 3-3 दिवस, आणि यायला 100 करोड कमवायचं आहे. मला हे म्हणायचं आहे की तुम्ही आज जे काही कमवत आहे, हे तुमचं आजचं बिहेवियर, आजचं थॉट, आजचं तुमचं परिस्थिती तुम्हाला इतक्या अर्निंगवर आणून टाकलाय. जर ही परिस्थिती, ही वस्तुस्थिती, तुमचं बिहेवियर, तुमचं सराउंडिंग, तुमचं नेचर, तुमचं माइंड जर तुम्ही बदलू शकले नाही, तर गॅरंटी नाहीये तुम्ही फ्युचर मध्ये पैसा कमवाल म्हणून. का? कारण की सगळं को रिलेट आहे. तुमची परिस्थिती आणि तुमचा पैसा हे को रिलेट आहे. तुमची परिस्थिती जर तशीच आहे, तुम्ही पैसा कमवण्याची इच्छा करताय, नाही कमवला जाणार. तुम्ही म्हणाल की मला शुद्ध गाईच्या तुपात, त्याला कोणतं तरी तूप म्हणते ना, आहे एक, त्या तुपात तुम्हाला साजूक तूप नाही. साजूक नाही, साजूक नाही, आणखी एक नाव आहे त्याला, न वरून नाव आहे, नवनीत. नवनीत तूप सगळ्यात जास्त महाग असते. नवनीत तूप असं असते की गाईचं एक जनरेशन आहे, त्या जनरेशनला फॉलो करावं लागते. जनरेशन टू जनरेशन, जनरेशन टू जनरेशन, एकच गाय, एकच अंश, काहीच भेसळ नाही. तिच्या दुधात नाही, तिच्या खाण्यात नाही, तिच्या कशातच भेसळ नसते. ठरलेल्या क्वालिटीचा चारा उगवला जाते, सगळं काही ठरलेलं असते. जनरेशन टू जनरेशन ब्रीड त्यांचं मिक्स होत नाही, काहीही मिक्स होत नाही. साधं पाणी सुद्धा दुसरं मिक्स केलं जात नाही त्यांच्या ह्याच्यात. सेम क्वालिटी वॉटर, सेम क्वालिटी फूड त्या गाईला दिल्या जाते. तिच्या तुपातून जे बनते ना, ते नवनीत असते. ते अलगच लेवलचं तूप आहे. त्या नवनीत तुपाला जेव्हा 12 वर्ष जमिनीच्या आतमध्ये स्टोअर केल्या जाते, तेव्हा त्याचं अंजन बनते. त्या तुपाला तुम्ही असं घेऊन डोळ्यात टाका, तुमची दृष्टी आपोआप चांगली होते. त्या नवनीत तुपाचं जर 1 कप तूप रोज सकाळी उपाशीपोटी गरम करून जर पेणं सुरू केलं, हड्डी हड्डी झालेला माणूस सुद्धा तब्येत त्याची सुधारते. ब्लड कॅन्सर सुद्धा तूप पेल्यानं दुरुस्त होते. त्यासाठी नवनीत तुपच पाहिजे. ते A2 ने A3 क्वालिटीचा विषयच नाही आहे, त्याच्यात नवनीत अलगच लेवल आहे. तर तुम्हाला पाहिजे आहे नवनीत तूप, बरोबर आहे. आणि तुम्ही जाऊन राहिले ते लो क्वालिटीचं बटर घेऊन विकत आणत आहे, आणि त्या बटर मध्ये भाजी बनवत आहे. मला सांगा क्वालिटी कशी मेंटेन होईल?
तुम्ही अमूल बटर पण नाही घेऊन राहिले, तुम्ही चिप बटर घेताय, चिप. डुकराच्या मासा चरबीपासून बनलाय की कोणापासून बनलाय ते सुद्धा माहित नाही. ते बटर आपण आपल्या भाजीमध्ये टाकत आहोत आणि कंपॅरिझन करत आहोत नवनीत तुपासोबत. पॉसिबल कसं आहे सांगा मला तुम्ही. तुमचं माइंडसेट, तुमचं खर्च करायची पद्धत, तुमची वस्तुस्थिती, तुमची परिस्थिती तशीची तशीच आहे आणि तुम्ही रिझल्ट मागून राहिले नवनीत तुपाचे. हाऊ इट इज पॉसिबल. मग मला हे म्हणायचं आहे की तुमच्यापाशी काय इतका वेळ आहे की माझ्याकडे इतका वेळ आहे? वेळ कोणाच पाशी नाहीये. रिझल्ट पाहिजे आहे तर तपाव लागेल. मी खास करून त्यांच्यासाठी बोलून राहिलो जे 100 करोडचे आकडे घेऊन चालून राहिले. सिंपल कंपॅरिझन करा, सिंपल कंपॅरिझन. ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी. सी हा 100 करोड आहे. ए हे तुमची करंट लाईफस्टाईल आहे आणि बी तुमचा करंटचा पगार पैसा जे काही तुम्ही कमवता ते आहे. करंटच्या स्थितीनुसार, करंटच्या विचारानुसार, करंटच्या मेंटॅलिटीनुसार तुम्ही बी नावाचा पैसा कमवत आहे आणि तुम्हाला सी नावाचा पैसा तुमच्या जीवनात अट्रॅक्ट करायचा आहे. मला सांगा, ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी आहे, तर ए इज इक्वल टू सी हे कसं सुटत त्या ट्रायंगल मधून? तुमच्या आजच्या स्थितीनुसार तुम्ही आजचा पैसा कमवत आहे, त्याच्यामध्ये 10 रुपयाची सुद्धा वाढ होण्याचा चान्स नाही. जर तुम्हाला त्याला मल्टिप्लाय करायचा 10 टाइम्स, 100 टाइम्स, तर तुम्हाला नियमानुसार जसा पैसा इकडे वाढत आहे ते ए इज इक्वल टू सी, त्याला उलट करा, सी इज इक्वल टू ए. म्हणजे जसा जसा पैसा वाढत आहे तसं तसं तुम्हाला तुमचं बिहेवियर, तुमचं नेचर, तुमचं माइंडसेट हे सुद्धा चेंज करावं लागेल. आणि जर का जुन्या स्थितीचा, जुन्या परिस्थितीचा, जुन्या माइंडसेटचा प्रभाव जर तुमच्या ह्या संकल्पावर पडला, 1 करोड रुपये महिना, 1 करोड रुपये वर्ष, 100 करोड रुपये वर्ष, ठीक आहे. 5 वर्षात 100 करोड रुपये ते सुद्धा ठीक आहे. पण आजच्या स्थितीचा जर प्रभाव तुमच्या त्या स्थितीवर पडून राहिला तर शक्यच नाहीये की तुम्ही पैसा कमवाल. उलट आपण NLP मध्ये शिकलो, गाडी समोर जायच्या चक्करमध्ये कधी मागं चालली गेली, माहित पडलं 100 करोड कमवायचे होते, 100 करोडचं कर्ज घेऊन बसलो. 1 करोड कमवायचे होते, 1 करोडाचं कर्ज अंगावर करून टाकलं. उलट्या रस्त्यानं गाडी चालली गेली आपली. हे ट्रॅप आहे नेचरची. ह्या ट्रॅप मध्ये जो फसला तो गेला. आणि मी इथं जे बसलो आहे हे फक्त 7 चक्र मेडिटेशन शिकवायसाठी नाही बसलो. 7 चक्र मेडिटेशन सक्सेसफुल झालं म्हणून कंटिन्यू करत आहोत. याच्या अगोदर खूप साऱ्या साधना, खूप साऱ्या टेक्निक रेकॉर्ड करून ठेवल्या आहे. पण 7 चक्र मेडिटेशन काम करताय, काम करताय, एंजल्सची ब्लेसिंग काम करताय, त्यामुळे आपण ह्या विषयाला कंटिन्यू करत आहोत. आणि हेच जर तुम्हाला पाहिजे आहे तर मार्केटमध्ये बसलेले आहे लोक, तुम्ही तिथेही जाऊ शकता. पण प्रोफेशनलिझम असा आहे की इकडे क्लास संपला तिकडे लिंक बंद. तुमच्या जीवनात काय चालू आहे मला काही लेणं देणं नाही. दर महिन्यात मी सुद्धा कोणता ना कोणता कोर्स विकत घेऊन राहिलो. 500, 1000, 2000 रुपये खर्च करणं चालूच आहे माझा. कोणी ऑडिओ प्रोव्हाइड करताय, कोणी व्हिडिओ प्रोव्हाइड करताय, कोणी विकली एखादं सेशन घेऊन राहिलं. नंतर मला वाटते की आपण जे करून राहिलो ते खूप अलग लेवलचं जात आहे, खूप पर्सनल टच देत आहोत. आणि इतका पर्सनल टच भेटून सुद्धा जर तुम्हाला तुमचं अवेकनिंग तुमची होऊन नाही राहिली, तुमच्या जीवनाच्या प्रती जर तुमचे ध्येय अजूनही सुधरून नाही राहिले, मग काय करा? सगळ्या टेक्निक्सला इन्फ्यूज करणे हाच एकमेव रस्ता आहे सध्याच्या टाइमात. आणि थेंबे थेंबे तळे साचे, त्यानुसार तुम्ही रोज टेक्निक फॉलो करत जा. एक आहे, एक
व्हिडिओ आहे एका व्यक्तीचा, जर तो मला मिळाला ना मी तुम्हाला शेअर करतो, मी सर्च करतो त्याचा. त्या व्यक्तीने माहिती काय केलं, प्रत्येक स्किलला 15 मिनिट दिले, फक्त 15 मिनिट. त्याचं शेड्यूल होतं प्रत्येक गोष्टीसाठी 15 मिनिट द्यायचे, त्याच्यावर तर नाही. तो 15 मिनिट वाचत होता, 15 मिनिट डान्स करे, 15 मिनिट गाणं म्हणत होता, 15 मिनिट त्यानं सगळं केलं. 15 मिनिट फुटबॉल, 15 मिनिट क्रिकेट, फक्त 15 मिनिट. 15 मिनिटाच्या वर एकही मिनिट दिला नाही त्यांनी. आणि 15 मिनिटात करता 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 त्यांनी सांगितलं की आज माझं वय 50 वर्षाचं आहे आणि मी प्रत्येक स्किलमध्ये मास्टर आहो. प्रत्येकानं प्रत्येक स्किलमध्ये मास्टर आहो. हा, आठवलं. तो व्यक्ती मार्शल आर्ट मधला आहे आणि जगातलं प्रत्येक प्रकारचं हिलिंग ॲबिलिटी, एक्सरसाइज, मार्शल आर्ट, फायटिंग स्किल सगळ्याच्या सगळ्या त्या व्यक्तीने डेव्हलप केलेलं आहे. आज त्या व्यक्तीची कोचिंग अफोर्ड करू शकत नाही त्या लेवलवर प्राइस आहे. अफोर्ड नाही करू शकत, जगातला बिलियनियर सुद्धा अफोर्ड नाही करू शकत. आणि त्याची मार इतकी खराब आहे की गेलेला व्यक्ती पहिल्या पहिल्या झोडपे खाल्ल्याबरोबर पडून वापस येते. का? कारण की त्याला इम्पॉर्टन्स माहित आहे वेळेचं. भयंकर स्ट्रिक्ट पर्सन आहे, सक्सेसफुल पण तेवढाच आहे. युट्यूब त्याचं चालत आहे, बुक्स त्याने काढलेले आहे, वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावाने झालेले आहे की इतके सारे स्किल्स त्या व्यक्तीच्या नावाने आहे म्हणून. तो फायटिंगच नाही करत, तो डान्स पण करते, तो गाणं पण म्हणते, तो कुकिंग पण करते. त्याला असं जगातलं कोणतंच काम नाही जे येत नाही. पण त्याचं सिक्रेट आहे 15 मिनिट इन्व्हेस्टमेंट डेली. माझंही तेच म्हणणं आहे. खूप साऱ्या छोट्या छोट्या टेक्निक्स आपण इनबिल्ड करत आहोत. त्या सगळ्या टेक्निक्स तुम्ही जर डेली करत गेले ना, आज 5-5 मिनिटाचा त्राटक 6 महिन्यात तुमची अलग ॲबिलिटी क्रिएट करून देईल. हे छोटं छोटं मेडिटेशन 6 महिने, 180 दिवस अलगच तुमचा लेवल ऍक्टिव्हेट करून देईल. पण तुम्ही जर गॅप माराल, असं तुम्ही, मला बेकार वाटत होतं शनिवार रविवार मी ब्रेक घेत होतो, म्हटलं चला काही ना, असं रेग्युलर नाही, काहीतरी ऍडव्हान्स क्लासेस आपण ओपन करू. मी मेहनत करायसाठी तयार आहो, मी देण्यासाठी तयार आहो आणि लोक सुट्ट्या मारून राहिले. तुम्ही 10 दिवस केलेली मेहनत 1 दिवसाच्या गॅपने तुम्ही वापस येता 10 दिवस मागे. हा नियम आहे, तोंडाचा बोलाचा नियम नाही आहे, हा ब्रेनवर स्कॅनिंग करून घेतलेला नियम आहे की 1 दिवस जर तुम्ही प्रॅक्टिस मिस केली तर 10 दिवसाच्या प्रॅक्टिसचा लॉस होते. 1 दिवस जर तुम्ही रिव्हिजन नाही केलं तर 10 दिवस केलेली स्टडी तुमची बॅकवर्ड मध्ये येते. मग मला सांगा, का नाही आपण करायचं? हा, ज्याच्या जीवनात ध्येयच नाही आहे त्याचं ठीक आहे, त्यांना मी काही म्हणत नाही. पण ज्यांच्या जीवनात ध्येय आहे ना, मला खूप वाईट वाटते की झोप येते कशी. एखादा दिवस ठीक आहे, एखाद्या दिवस आळस येत आहे, ठीक आहे. जसं काल मी दिवसभर झोपलो. का झोपलो? जसं मेडिटेशन संपलं भयंकर बॉडी पेन झालं, इतकं की सांगू नाही शकत. 8 वाजता मी फक्त चहा आणि ब्रेड खाल्ला, जे झोप लागली 11-12 वाजेपर्यंत. उठलो, थोडस नाश्ता केला, जेवण पण नाही केलं आम्ही काल. पुन्हा डोळा लागला, 4 वाजता उठलो, 3 वाजता, आणि त्याच्यानंतर ते स्विचवर्ड्स माझे सुरू झाले. होते कधी कधी असं, पण याचा अर्थ हा आहे का मी रोजच झोपून राहू? एक्सक्यूज सगळ्यासाठी ठीक आहे, प्रॉब्लेम सर्वांच्या जीवनात येते. पण तुम्ही, माझी खूप इच्छा आहे की तुमचे सगळ्यांचे ध्येय इतके स्ट्रॉंग असले पाहिजे. कमीत कमी आता इथे जेवढे लोक आहेत त्याच्यासाठी बोलतो की मोरे सर आहे, निंबाळकर सर आहे, योगेश सर आहे, इकडे साक्षीताई आहे, कल्याणी ताई आहे, है ना, इकडे ठीक आहे, एवढे जण तर कमीत कमी NLP वाले आहे. त्यानंतर प्रणालीताई आणि रवींद्र सर. माहित नाही तुमचे टार्गेट्स काय आहे, पण माझी एक पर्सनली इच्छा आहे की तुम्ही करोड रुपये पोहोचा अर्निंग वर. मग मला असं म्हणायचं आहे की
याच्यासाठी तुम्ही प्रयत्न काय करून राहिले? पर्सनली प्रयत्न तुमचे काय चालून राहिले? जर मी आज रवींद्र सर तुम्हाला विचारलं की तुम्हाला 1 करोड रुपये कमवायचे आहे, तर मला सांगा काय प्लॅन आहे? त्या प्रणाली ताईला म्हटलं की 1 करोड तुम्हाला कमवायचा आहे, भले महिन्याचा कमवा, वर्षाचा कमवा, काही प्रॉब्लेम नाही, पण कसा? काय इन डिटेलिंग काय आहे तुमच्याजवळ? ज्याही फील्डमध्ये तुम्ही काम करताय त्या फील्डमधून कमवा. काय इन डिटेलिंग आहे तुमच्याकडे सांगा मला. जर आज माझ्या तोंडून देव तुमच्याशी बोलत आहे आणि तुम्हाला म्हणत आहे की मी तथास्तु करतो, चल तुझा प्लॅन सांग. काय प्लॅन आहे तुमच्या आज? काय माइंडसेट आहे तुमचा आज? काय पर्सनॅलिटी काय आहे तुमची आज? परफॉर्मन्स काय आहे तुमचं? शेड्यूल काय आहे तुमचं? डिसिप्लिन काय आहे? क्लिअरिटी काय आहे फ्युचर बद्दल? तुमचे गोल्स काय आहे? तुमचे ध्येय काय आहे? क्लिअर आहे का सगळं काही? आणि एवढं बोलून सुद्धा जे 2 लोक मॉर्निंग पासून कॅमेरा ऑन करून होते तेच कॅमेरा ऑन करून आहे, बाकी सगळे अजूनही बंदच आहे. मग सांगा तुम्ही, माझ्या बोलाचा काही सिरियसनेस राहिला है ना? जाऊ द्या, इथं विषय बंद करा, बोलण्यात अर्थ नाहीये. बोलून सुद्धा कॅमेरा ऑन होत नाही तर काही अर्थ नाही राहिला. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू.